नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रणाली लोंढे भोईर. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कायदेविषयक माहिती. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दररोज वेगवेगळ्या कायद्यांविषयी माहिती सांगत असते, माहिती देत असते. तर आजही मी तुमच्यासाठी असाच एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट असा कायदेविषयक विषय घेऊन आलेली आहे. तर आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला तर मग बघूयात आजचा विषय काय आहे. आजचा विषय असा आहे की एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही किती दिवसांच्या आत तक्रार दाखल करू शकता त्या घटनेच्या विरोधात. तर समजा एखादा गुन्हा 10 वर्षापूर्वी घडला असेल तर त्याच्या विरोधात तक्रार तुम्ही आजही देऊ शकता का? तर याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत, या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे CRPCचं सेक्शन 468 आणि 469 यामध्ये असं दिलेलं आहे की एखादी घटना, एखादा गुन्हा जर घडला तर त्याच्या विरोधात किती दिवसांत तक्रार दाखल करू शकतो, म्हणजे टाईम लिमिट दिलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक म्हणजे पहिली खबर म्हणजे FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट 164 ऑफ CRPC, 154 ऑफ CRPC. तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की एखादा गुन्हा जर घडला आणि तो जर गंभीर स्वरूपाचा असेल, कॉग्निझेबल असेल, तर त्याच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करू शकता. पोलीस तुमची तक्रार FIR रजिस्टरमध्ये नोंद करून घेतील. त्यालाच FIR म्हणजेच मराठीतून पहिली खबर असे म्हणतात. तर दुसरी गोष्ट अशी की डायरेक्ट मॅजिस्ट्रेटकडे तक्रार दाखल करू शकतो काय? तर हो, डायरेक्ट मॅजिस्ट्रेटकडे जाऊन तक्रार दाखल करू शकतो, पण तिला FIR असे नाही म्हणता येणार, तिला कंप्लेंट असे म्हणता येईल. मॅजिस्ट्रेटकडे आपण कंप्लेंट दाखल करू शकतो. तर जसं की FIRचा संबंध हा कॉग्निझेबल गुन्ह्यांशी असतो, तिथे कंप्लेंटचा संबंध हा कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल अशा दोन्ही स्वरूपाच्या गुन्ह्यांशी असतो. तर तुम्ही कोर्टात डायरेक्ट कंप्लेंट एखाद्या गुन्ह्याच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. तर आता कधी तक्रार दाखल करू शकतो? तर याचंच वर्णन केलेलं आहे CRPCचं सेक्शन 468 याच्यामध्ये टाईम लिमिट्स दिलेले आहेत. जर एखादा गुन्हा जर समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये केवळ दंडाच्या शिक्षेची तरतूद असेल, म्हणजे केवळ फाईन भरण्याच्या शिक्षेची तरतूद असेल, तर अशा गुन्ह्याच्या संदर्भात गुन्हा घडल्यानंतर 6 महिन्यांच्या आत तुम्ही तक्रार दाखल करू शकता, FIR दाखल करू शकता. जर 6 महिने अशा गुन्ह्यांना होऊन गेले तर तुम्ही तक्रार दाखल करू शकत नाही आणि तुमची तक्रार स्वीकारलीही जाऊ शकत नाही. दुसरी अशी गोष्ट, जर एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात कायद्यामध्ये 1 वर्षाच्या आतील शिक्षा नमूद केली असेल, म्हणजेच लॉच्या भाषेमध्ये नॉट एक्सिडिंग 1 इयर, तर अशा परिस्थितीमध्ये काय? तर अशा केसमध्ये असा गुन्हा घडल्यानंतर तुम्ही 1 वर्षाच्या आत तक्रार दाखल करू शकता. गुन्हा घडल्यानंतर 1 वर्ष होऊन गेल्यानंतर तुम्ही तक्रार दाखल करू शकत नाही किंवा तुमची तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही. तिसरी गोष्ट अशी की जर एखाद्या गुन्ह्यासंदर्भात 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल, परंतु 3 वर्षाच्या आतमध्ये असेल, म्हणजे लॉच्या भाषेमध्ये मोर दॅन 1 इयर, नॉट एक्सिडिंग 3 इयर्स, तर अशा परिस्थितीमध्ये काय? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 3 वर्षाच्या आत गुन्हा घडल्यानंतर 3 वर्षाच्या आत तुम्हाला तक्रार करावी लागेल. 3 वर्षाच्या नंतर तुम्हाला तक्रार करता येणार नाही आणि 3 वर्षानंतर तुमची तक्रार स्वीकारली देखील जाऊ शकत नाही. आता असं जाणून घ्या की एखाद्या अपराधाबद्दल जर 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद नमूद असेल
तर अशा गुन्ह्यांसंबंधी काय म्हणजे किती टाईम लिमिट असेल, तर यासाठी कुठलाही टाईम लिमिट नसतो. तुम्ही कधीही जाऊन तक्रार दाखल करू शकता. समजा जर 7 वर्षांपूर्वी तुमच्यासोबत कुणासोबत गुन्हा घडला, तर तुम्ही आताही त्या गुन्ह्याच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. फक्त गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला कोर्टाला हे सॅटिस्फाय करायला लागेल, याचं कारण सांगावं लागेल की तुम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा वेळ का लागला, कोर्टाला तुम्हाला सॅटिस्फाय करावं लागेल. असं असलं तरी CRPCचं सेक्शन 468मध्ये असं म्हटलं आहे की अशा गुन्ह्यांच्या संदर्भात टाईम लिमिट नाही आहे. तुम्ही कधीही जाऊन त्या गुन्ह्याच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. चला तर मग बघूयात सेक्शन 468 काय म्हणतं आहे. सेक्शन 468 असं म्हणतं आहे की बार टू टेकिंग कॉग्निझन्स आफ्टर लेप्स ऑफ द पिरियड ऑफ लिमिटेशन. यात सबसेक्शन 1 असं म्हणतं आहे की एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड एल्सवेअर इन दिस कोड, no court shall take cognizance of an offense of the category specified in subsection 2 after the period of after the expiry of the period of limitation. म्हणजे या संहितेमध्ये कुठेही अन्य ठिकाणी काही लिहिलं असेल त्याच्याशिवाय हे इम्पॉर्टंट आहे की जो लिमिटेशन काळ आहे त्याच्यानंतर जर तुम्ही तक्रार दाखल करायला गेलात, तर तुमची तक्रार कुठल्याही न्यायालयामध्ये स्वीकारली जाणार नाही किंवा त्या गुन्ह्याची दखल कुठल्याही न्यायालयामध्ये घेतली जाणार नाही. सबसेक्शन 2A असं म्हणतं आहे की 6 months इफ द ऑफेन्स इज पनिशेबल विथ फाईन ओनली. म्हणजे 6 महिन्यांचा टाईम लिमिट जर ऑफेन्स हा केवळ दंड भरण्याच्या शिक्षेचा असेल, फाईन भरण्याच्या शिक्षेचा असेल. सबसेक्शन 2B असं म्हणतं आहे 1 year इफ द ऑफेन्स इज पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट एक्सिडिंग 1 year. म्हणजे जर अपराधाची शिक्षा जर 1 वर्षाच्या आत असेल, तर तुम्ही 1 वर्षाच्या आत त्या गुन्ह्याविषयी तक्रार करू शकता. 2C असं म्हणतं आहे की 3 years इज इफ द ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर टर्म एक्सिडिंग 1 year बट नॉट एक्सिडिंग 3 years. म्हणजे 3 वर्षाच्या आत गुन्ह्याची तक्रार तुम्ही देऊ शकता. 3 वर्षाचा टाईम पिरियड आहे. जर गुन्ह्याच्या विरोधात म्हणजे गुन्ह्याच्याबद्दल 1 वर्षापेक्षा जास्त, परंतु 3 वर्षाच्या आतील शिक्षेच्या कारावासाची तरतूद आहे. चला तर मग बघूयात 468मधलं सेक्शन 3 काय म्हणतं आहे. सेक्शन 3 सेज for the purpose of this section, the period of limitation is relation of offense which may be tried together shall be determined with reference of the offense. म्हणजे जर एखादा गुन्हा घडला असेल, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. जर एखाद्या माणसाने एखाद्या व्यक्तीचा मर्डर केला असेल, तर घरात घुसून, म्हणजे तो आधी चुकीच्या पद्धतीने घरामध्ये घुसला आणि मग नंतर त्या माणसाचा त्याने मर्डर केला, हाऊस ट्रेसपास केला आधी आणि मग मर्डर केला. तर याच्यामधला जास्त स्ट्रॉंग गुन्हा, जास्त गंभीर गुन्हा कोणता आहे, तर तो मर्डर आहे. तर अशा परिस्थितीत जो गुन्हा जास्त मोठा असतो, जो गुन्हा जास्त म्हणजे गंभीर स्वरूपाचा असतो, तर त्याचबद्दल CRPCचं सेक्शन 468चं सबसेक्शन 3 असं म्हणतं आहे की जेव्हा आपण गुन्ह्याच्या तक्रार करण्याचं लिमिटेशनविषयी बोलू, तेव्हा जो मोठा अपराध आहे त्याला विचारात घेऊन टाईम पिरियड विचारात घेतला जाईल. चला तर मग मंडळी, मी तुम्हाला CRPCचे सेक्शन 468 म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर किती दिवसांचा टाईम पिरियड असतो गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी, तर या गोष्टी मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितल्या आहेत. आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.
आणि शेअर करा. थँक्यू.